हाय गाईज, कशा आहात? स्वातीस लाईफ चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे चिकन बिर्याणी। तर चिकन बिर्याणी साठी काय काय लागतं आणि मी कशी बनवते सगळ्यांनी बघा। तर मी त्याच्यासाठी घेतले अर्धा किलो चिकन घेतले आणि हे घेतले दही घेतले, हे आहे बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट आणि हे गरम मसाला, कोथिंबीर आणि पुदिना हे दोन्ही मिक्स आहेत आणि हे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा तर मसाला आपला घरचा आहे आणि कांदे आहेत, त्याला मी फ्राय केलेले। तर मस्त चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर ह्याच्यामध्ये मी पहिला टाकते, हे मॅरिनेट करते, मी चिकन मॅरिनेट करते। तर मी पहिला दही टाकते, 1 वाटी मी पूर्ण दही घेतली आहे आणि मग त्याच्यानंतर मी हे बिर्याणी मसाला टाकत आहे एक पूर्ण। त्याच्यानंतर पुदिना आणि धनिया मी मिक्स करून सगळं टाकलेलं आहे आणि हे 2 मिरच्या मी लास्टला टाकणार आहे। हा गरम अख्खा मसाला आहे, तो मी पूर्ण टाकत आहे आणि हा आपला घरचा मसाला सुद्धा, मीठ स्वादानुसार आपल्या, त्याच्यानंतर थोडासा लाल तिखट, हा आहे गरम मसाला, धनिया पावडर आणि हळद। त्यानंतर मी घेते जिंजर गार्लिकचा पेस्ट, हे सगळं मी मॅरिनेट केल्यानंतर मग मी जो फ्राय केलेला आहे कांदा आहे तो मी त्याच्यात ॲड करणार आणि हे मी 2 तास मॅरिनेट करून ठेवणार आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या लाईव्हवर या, 3:30ची लाईव्ह आहे माझी, प्लीज या। फुल लिंबू घेते, आणि हा आता थोडासा फ्राय केलेला कांदा, एक नंबर स्मेलिंग येत आहे। हे झालं माझं मॅरिनेट करून आणि यावर आता हे 2 मिरच्या असेच ठेवून देते आणि हे मी नॉर्मल टेम्परेचरमध्ये 2 तास तरी ठेवणार आहे। तोपर्यंत या माझ्या लाईव्हवरती 3:30 वाजता कर। ओके, बाय। आज स्पेशल बिर्याणी। हा मी घेतलाय बासमती राईस, 1 किलो घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी थोडं पाणी जास्तच टाकलंय आणि त्याच्यामध्ये मी हे जे आहे ते कांद्याचे पातच आहेत आणि ह्याच्यामध्ये मी टाकते मीठ चवीनुसार आणि हा खडा मसाला, खडा मसाला आहे हा, तर हा खडा मसाला पूर्ण
बिर्याणीसाठी हा आपल्याला राईस तयार करायचा आहे आणि हा राईस आपल्याला फक्त आणि फक्त 80% शिजवायचा आहे. ओके. आपण जेव्हा बिर्याणीचा दम लावणार तेव्हा बाकीचा 20% तो शिजला जाईल. राईस माझा पूर्ण 80% शिजला आहे. तर मी आता हा ह्याच्यामधलं सगळं पाणी काढते. ओके, आता मेन बिर्याणीला सुरुवात झाली आहे. आता हिने एक मोठा टोप घेतलाय, टोपात तेल टाकलंय आणि हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे आता ती त्या टोपात टाकत आहे. जस्ट लाईक दिस शिजवून घेत आहे चिकन. मस्त प्रकारे स्मेल येत आहे मस्त. मला असं वाटतं मसाला खूप कमी होईल का हा? नाही. ओके, ह्याच्यात टॅमॅटोची प्युरी वगैरे अजून येणार आहे. टॅमॅटोची प्युरी आहे आणि ह्याच्यात बटाटे पण टाकणार आहे. बटाटे, हे बटाटे फ्राय करून घेतले मी फ्राय केलेत थोडेसे. ओके. आणि मिक्सर मध्ये मी टॅमॅटोची प्युरी. ओके, गुड. चलो, लेट्स बिगन फॉर वर्ल्ड बेस्ट बिर्याणी. ते जे तुझं स्वातीज लाईव्हचं एक चॅनल आहे ना, स्वातीज लाईव्ह. ते स्वातीज लाईव्ह बरोबर आपण तुझं एक दुसरं चॅनल खोलायला पाहिजे, स्वातीज किचन. म्हणजे तुझे वेगवेगळे काय करतेस पदार्थ, एक्सपेरिमेंट नाही पण छान करतेस तू जे काय करतेस ते. तर ते आपण असं अपलोड करायला पाहिजे, काय काय वेगवेगळं करू आपण नक्की करू. कारण तुझी बिर्याणी ही माझ्या ऑफिसमध्ये खूप फेमस आहे आणि आपल्या सोसायटीत ते फेमस आहे. हे तुला खूप चांगलं माहिती आहे. कारण आपल्या सोसायटीत काही असेल तरी सांगतात, स्वतः तिथे बिर्याणी बनव, चिकन बिर्याणी बनव, मटन बिर्याणी बनव. किती प्रकारच्या बिर्याणी बनवतेस? चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, अंडा बिर्याणी आणि व्हेजमध्ये सोयाबीन बिर्याणी. ओके, हे सगळे प्रकार आहेत, तुला येतात. खूप छान. ओके, गुड. ऑफिसमध्ये माहिती आहे तुम्हाला अभि रात्रीचे 12 वाजता मी बिर्याणी बनवली होती आणि तुमची फर्स्ट शिफ्ट होती 5 वाजताची. मी तुम्हाला बिर्याणी बनवून दिली होती. सगळ्यांनी मला फोन करून म्हटलं होतं, छान वहिनी, खूप छान बनवली बिर्याणी. नाही, बिर्याणी छानच बनवतेस तू, त्याच्यात काही हेच नाही, तोडाच नाही. तुझा तो 80% वाला भात मगाशी तो सांगितला असतो काय बघा, 80% वाला भात आहे. ओके, ह्याच्यात सगळा गरम मसाला पडलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा जायका येत आहे. जायका म्हणजे जो बिर्याणीला सुगंध असतो ना, तो येत आहे. वाव, मस्त, गुड. माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय. एकतर स्वातीची बिर्याणी म्हटल्यावर मी खूप एक्सायटेड असतो. थँक्यू अभि. सो आता बिर्याणीला सुरुवात झालेली आहे. आता चिकन हिने मस्त शिजवून घेतलेलं आहे आणि त्याला बघा तुम्ही, तर्री पण सुटलेली आहे मस्त, त्याचा स्मेल पण येत आहे. ओके, तर आता आपण ह्याच्यात टॅमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत. हे बघा, टॅमॅटोची प्युरी. आणि परत थोडंसं ह्याला शिजवायला लावणार आहोत. टोमॅटोच्या प्युरीने त्याला मस्त फ्लेवर येणार आहे बिर्याणीचा. मस्त आंबट येते ना, म्हणजे थोडंसं एकदम स्वीट अँड थोडंसं खट्टा मिठा. आणि ना ह्याच्यामध्ये नंतर लास्टला मी बटाटे टाकणार आहे. मग त्याच्यानंतर मग राईस वगैरे. बटाटे कसे मी फ्राय केलेले आहेत ना, त्याच्यामुळे आतापासून नाही करणार. हे मी फक्त आणि फक्त 3-4 मिनिटच वाफेवर हे करणार, त्याच्यावर मस्त राईस टाकणार आहे. ओके, आणि त्याला दम लावणार मस्त. ओके गाईस, ठीक आहे, चालेल. ओके, तर आता सोती तू काय करणार आहेस? चिकन का शिजलंय? आता मी ह्याच्यामध्ये पहिला जे फ्राय केलेले बटाटे आहेत ना, हे वाले, ते मी आता टाकणार आहे. ओके, ओके, फ्राय केलेले बटाटे त्याच्यात गेलेले आहेत. गुड. देन फिर उसके बाद
में राईस. ओके. हा जो आपला 80% शिजलेला राईस आहे. हा 80% जो शिजलेला राईस आहे ना तो. ओके. म्हणजे आता ही दम लावायची प्रोसेस तुझी चालू झाली आहे. हा बरोबर. ओके. थोडासा भात स्प्रेड करून घ्यायचा आहे. ओके. मी थोडासा भात त्याच्यात टाकलाय. असं का केलंयस असं थोडं थोडं? म्हणजे आता काय करणार आहे? आता मी पहिला हा भात मी टाकलाय ना तर पहिला मी हा बिर्याणी इसेन्स आहे शाही बिर्याणी इसेन्स. ओके. शाही बिर्याणी इसेन्स ते जरा थोडंसं स्प्रेड करणार आहे. ओके गुड. स्मेलिंग आली पाहिजे ना आपल्याला बिर्याणी. थोडी बिर्याणी जी पण बासमती बिर्याणीची आहे बासमती बिर्याणी इसेन्स आहे. ओके. त्याची पण थोडीशी स्मेलिंग आली पाहिजे. ओके. मग त्याच्यानंतर मी हे कलर घेतलाय. एक हिरवा कलर घेतलाय एक रेड कलर घेतलाय. तो थोडासा टाकणार आहे मी. खूपच छान असं टेक्स्चर तयार झालेलं आहे स्वतःच्या बिर्याणीचं. गुड. ओके. आणि आता हा फ्राय केलेला कांदा. ओके. वाव. हे तर मस्तच. अशी तू किती थर लावणार आता भाताचे? दोन थर. ओके. आणि ही कोथिंबीर आणि पुदिना आहे. अच्छा. कोथिंबीर आणि पुदिना मिक्स केलाय का? चॉप. ओके. बारीक चॉप केलाय. आणि मग आता हा जो राहिलेला राईस आहे तो पूर्ण त्याच्यात ठीक आहे. मी पूर्ण थोडा सुट्टा सुट्टा करून. पण हा सुट्टाच असतो ना तो? काय सुट्टाच आहे फक्त तो जरा थोडासा मी. ओके. पसरवलेला आहे पूर्ण. म्हणजे 2 थर लागलेले आहेत. आणि त्याच्यावर परत सेम पहिलं तू कलर टाकणार. पहिला मी इसेन्स टाकणार थोडासा बिर्याणीचा. शाही बिर्याणी. ओके. त्याच्यानंतर हा आपला कलर. दुसरा कलर. कलर थोडासा खूप सुंदर असं टेक्स्चर तयार झालंय भाताचा. आणि मग परत आपला कांदा. थोडा मला पुलाव बनवायचा आहे म्हणून मी कांदा ठेवणार. वाव मस्त. ह्या फ्राय केलेल्या कांद्याशिवाय बिर्याणीला मजा नाही. हा मग फ्राय केलेला कांदा पाहिजे बिर्याणीला. मग आपली ही राहिलेली कोथिंबीर आणि पुदिना. ओके. मिक्स आहे त्याच्यामध्ये. चला आपला हा थर तयार झालेला आहे. आणि ना वरतून मी थोडंसं तेल टाकते. मस्का नाही टाकत? मस्का नाही, तेल टाकते. ओके. तेल. ओके गुड. खूपच सुंदर असा स्मेल येत आहे. त्याच्यात दम लागल्यावर तर खूप अजून मस्त स्मेल येणार आहे. आणि ह्याच्यावर मी आता हे झाकण हे तू फुल ह्याच्यावर गॅस ठेवलायस का कसं केलं? 2 मिनिटं फुल ह्याच्यावर ठेवते. हा. आणि मग 2 मिनिटानंतर मग मी स्लो करणार पूर्ण. ओके. आणि हे त्याच्यावर वेट. आणि हे जे वेट मी त्याच्यावर ठेवून देते म्हणजे त्याची स्टीम बाहेर निघू नये म्हणून आणि त्याला दम व्यवस्थित लागावा म्हणून. राईट. येस. ओके. चलो गाईज. आता किती वेळानी? आता 20 ते 25 मिनिटानंतर बिर्याणी रेडी. ओके. चलो अशा प्रकारे स्वतःची बिर्याणी तयार झालेली आहे आणि आपण अर्ध्या तासाने ती सर्व करूया खाण्यासाठी. बघूया. सगळ्यांनी या खायला. चलो बाय बाय. तर आता बिर्याणी ओपन होत आहे स्वतःची. बघूया आपण.
वर जे बेड ठेवलेलं दम लागण्यासाठी ते काढलेलं आहे. आणि आता बिर्याणी, वाव मस्त मस्त बिर्याणी झालेली आहे. तर ही बिर्याणी सर्व करत आहे स्वाती. बघा मस्त असं भात टेक्स्चर, वाव मस्त मस्त ना. आता मी तुम्हाला सर्व करते. ठीक आहे, बाय. मी बनवलेली बिर्याणी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.